आहे या सुखी जीवनाचा मार्ग खडतर आहे या सुखी जीवनाचा अशा वेळी आधार मिळतो माझ्या बाप्पा गणरायाचा ढोल ताशा सनईच्या संग गुळाळ उधळीत लाल रंग हर्ष दाठला या भूवरती संत पुराणे वाचती मोरया विघ्नराया भूवरती या शिवगौरी तनया आलो रणि गुणवर्णाया बाप्पा तुझे गणराया आलो रणि गुणवर्णाया बाप्पा तुझे गणराया संत पुराणे वाचती मोरया विघ्नराया भूवरती या शिवगौरी तनया आलो रणि गुणवर्णाया बाप्पा तुझे गणराया आलो रणि गुणवर्णाया बाप्पा तुझे गणराया गेले मागण्या अन्नदान काल अन्न दिलं शिजवून तरी तृप्त होईना मन माहिती गर्भाने तू दे मला न संतोष वाटे या मनाला माहिती गर्भाने तू दे मला न संतोष वाटे या मनाला कैबुनी करती काय झाड गेलं वाया नाही शब्द बोलावया भक्तमान आचरण पाहून संतेची ध्यान सांगून ऐकून पती पत्नी दोघे जण भक्तीनं दुर्वा करती अर्पण दुर्वा भक्षण करता वेळेला मूळ रूप दाखवी त्रिशिराला मूळ रूप दाखवी त्रिशिराला भक्ताची तळमळ मिटवाया निज रूप दाखवाया तू प्रसन्न देवराया Come on.
धन संपत्ती धन अन्य जन्मात जन्मून तुझा विसर नको देव पडून शंकर छंद बोधात तरला विजय रसिकांच्या पाय म्हणे काव्य गायन नाडूनी या गया आलो संत पुराण वाजती मोरया विघ्नराया भुवरती आजी गौरी तनया आलो रणि गुरुवर्णाया बाप्पा तो जय गणराया आलो रणि गुरुवर्णाया बाप्पा तो जय गणराया हॅलो स्वप्नाली कारगर यांच्याकडून लहान मुलांसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे तर मंडळ आमचं ऋणी आहे. धन्यवाद. हॅलो आता स्तवन आणि गण झालेला आहे. होणार जोरात होणार. आता गवन मित्रांनो जमणार मित्रांनो गवन आहे बघा. शाहीर वेगवेगळे शाहीर वेगवेगळ्या पद्धतीने गवळणी गातात. पण या ठिकाणी आज आम्ही सुंदर असा विषय आहे बुवांसाठी. बुवांचं सुद्धा लक्ष असू द्या. अरे काना तुझी माझी युगायुगांतराची जोडी. हे काना अरे काना तुझी माझी युगायुगांतराची जोडी. या राधेच्या मनात रसामृताची गोडी. मग बाजारी घेऊन जाते डोई दुधाच्या घागरी. बाजारी घेऊन जाते डोई दुधाच्या घागरी. आवाजवीसी तुकाना ती मंजूळ बासरी. बंगला गाड़ी झुमके कंगना सब दे देना उसको सजना. आग लगी उसके जोगन को. आग लगी उसके जोगन को. दिल मत देना मेरे सौतन को. दिल मत देना मेरे सौतन को. बाजाराला मी विकण्या निघाली. गोकुळची राधा ही अनवेली. कारे वाजवी सिकाना ती स्वर मुरळी. कारे वाजवी सिकाना ती स्वर मुरळी. डोईवर रागर पाझरली. डोईवर रागर पाझरली.
मुरळीचे ते सूर सात गेले स्वर्गिनी वाची जनात चंद्र सूर्य येऊन पाहतात भ्रमण करती रे गगनात वाऱ्याने जगी प्रखर केला वाऱ्याने जगी प्रखर केला पृथ्वी डोलाया रे लागली डोईवर घागर पाजली स्तवन गण आणि गौवन झालेला आहे. शक्ती तुऱ्यामध्ये मूळ गाभा म्हणजे प्रश्न उत्तराचा विषय असतो. बुवांना मी माझी लेखी प्रत दिलेली आहे, तरी माझ्या रसिक प्रेमिकांना समजण्यासाठी मी सांगतो. माझा विषय जुनाच आहे. गेल्या 8 वर्षापासून चालत आलेला माझा विषय आहे आणि मागच्या वेळेला YouTube वर सुद्धा माझा विषय आहे. बुवांनी ऐकला असेल, त्याचा प्रयत्न सुद्धा केला असेल. तर मंडळी, माझा विषय असा आहे, पुरुष सृष्टीच्या उत्पत्तीकाली जे पुरुष जन्मत नाही व प्रलयकाली नाश पावत नाही, असे पुरुष कोण? बुवा, प्रश्न एकदा पुन्हा ऐका. पुरुष सृष्टीच्या उत्पत्तीकाली जे पुरुष जन्मत नाही व प्रलयकाली नाश पावत नाही, असे पुरुष कोण?
विनायक पाष्टे बुवा प्रश्न विचारतो लक्ष प्रश्नाला लावा बाबरे गावात मोठं तुमचं नाव आहे राखून ठेवा कलगी तुऱ्याचा जंगी सामना आज इथ रंगायला हवा विनायक पाष्टे ओ पाष्टे तुम्ही पाष्टे विनायक पाष्टे शाहीर तुम्ही पंडित मोठे विनायक पाष्टे शाहीर पंडित मोठे ऐका उघड ठेवून दोन कान ओळखून या प्रश्नाचा बाण वा ओळखून या प्रश्नाचा बाण उत्तर द्या वाचून ग्रंथ पुराण ओळखून या प्रश्नाचा बाण उत्तर द्या वाचून ग्रंथ पुराण कालाले साखडे गर्वाचे बोल बोलून जाऊन गावाकडे ग्रंथशास्त्र पुराणाचे चालून या धडे कलगी तुरा नृत्य कलेचे सोडवाया थोडे उत्पत्ती काळी ते पुरुष जन्मत नाही सांगाल वेळी असे पुरुष कोणते सांगावे या स्थळी नाशना पावले ते प्रलय काळी अनुभवाने मोठे नका देऊ उत्तर खोटे अनुभवाने मोठे नको उत्तर खोटे भावमनी अभिमान ज्ञानाची खान रांतोरांच्या मुखी वाचिले पुराण गुरु भिकाजी लाभले ज्ञानाची खान रांतोरांच्या मुखी वाचिले पुराण सत्याच्या वाटे
मोठे ऐका उघडं ठेवून बोलता बोल बोलण्याचा बाण सर्जावा या ठिकाणी मी माझी प्रथम फेरी संपवत आहे.